तैयार नहीं था, ओके मैं तैयार हूँ. तर कोणी जण एकटे एकटे तयार आहेत आणि सुरेशजी 16 जणांसोबत तयार आहेत. उज्ज्वल पाटणेजीला भेटायला जायला 4 जणांच्या 100 न्यूट्रिच्या ह्युमन करून आणि बाकीच्या 15-30 न्यूट्रिच्या ह्युमन करून सुरेशजीने 16 जणांसोबत जायला तयार आहेत. मित्रांनो, हा हा बदल, हा फरक ओव्हर टू सुरेशजी. दोन अजून वाढले सर आणि अजून भरपूर वाढणार आहे. हा बस इथं स्टार्ट झाली आहे की नाही, गाडीमध्ये पॅसेंजर यायला सुरुवात झाली. कारण की जाहीर केलं आणि प्रत्येक रविवारच्या मीटिंग मध्ये मैं तयार हूं आणि बिलकुल त्यांनी आता ते वेस्ट कोट घालून जे आहे त्याचा कोट बदलणार आहे. 100% त्याचा कोट जो आहे तो बदलणार, म्हणजे त्याचे आणखी कोट येणार आहेत. कशी येणार आहेत आपण शेवटी पाहू की कोट सुद्धा कशी येतील. तर जसं न्यूट्रीचार्जनं योजना जाहीर केली तसे भरपूर भारतभरातून लोक काम करायला लागले. त्यामध्ये महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे की नाही. महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही, कारण की आपल्या घरी कार्यक्रम आणि आपलेच माणसं कमी तर असं चालणार नाही. आपल्या घरी कार्यक्रम तर आपले माणसं भरपूर दिसले पाहिजे. तर सुरेशजीने मला यादी टाकली 4 जणांचे 100 न्यूट्रीच्या ह्युमन तर त्यांचे झाले आहेत. ते करून बाकीचं 30 करून ते प्राथमिक अंदाज आहे, प्राथमिक संख्या आहे. या संख्या म्हणजे आपल्याला स्वतःलाच विश्वास बसणार नाही इतक्या वाढणार आहेत. कारण की एकदा गावात म्हणजे दिंडी निघली की जे निघायला लागतात लोक की मग अरे बापरे, आधी वाटत सोबत येतं का नाही, नंतर जागा आहे का नाही. तर जागा भरपूर आहे. आपण तारीख सुद्धा जाहीर केली आहे. 2 दिवसाची तारीख जरी असेल तरी प्रोग्राम 1 दिवस आणि राहिलेल्या लोकांचा दुसऱ्या दिवशी, असं 2 दिवस आपला हा प्रोग्राम राहणार आहे. आणि त्या प्रोग्राम साठी महाराष्ट्रातून मोठी तयारी आपण सगळेजण करत आहात. आणि यानंतरही तुम्हाला जो काही सपोर्ट लागेल, जी काही मदत लागेल, त्या मदतीसाठी न्यूट्रीचार्ज टीम तुमच्या सोबत आहे. मी एकटा तर पूर्ण टीम आपल्या सोबत आहे आणि त्या टीम मध्ये त्यामध्येच मोठा कार्यक्रम 12 तारखेला म्हणजे गुरुवारी अमरावतीला ULP आहे. आणि मला वाटतं त्या दिवशी मुकेश कोठरे सरांचा सेमिनार सुद्धा यवतमाळला आहे. सुरेशजी, यवतमाळला प्रोग्राम आहे का कॅन्सल झालाय? यवतमाळ नक्की नाही माहित मला, चंद्रपूरला आहे. 15ला म्हणतो. ओके, रजनीगंधाजी म्हणतात 15ला. पण मी पोस्टर काही पाहिले, आता काही पोस्टर वेगवेगळे पोस्टर येतात त्यातून म्हणजे असं काही डिफरंट कंपनी पण नाही कळालं ऑथराईज, परंतु वेगवेगळे जे आपल्या फेसबुकवर व्हॉट्सअपवर पोस्टर येतात त्यातून कळालं होतं की दुपारी 2:30 वाजता आहे 15 तारखेला म्हणतात रजनीगंधाजी. तर यामध्ये जे असा सगळीकडून मोठा सपोर्ट आपल्याला मिळत आहे आणि त्यामध्ये नवीन नवीन योजना काय आहेत त्या नवीन योजना सुद्धा आपण बघणार आहोत. नागपूरला सकाळी 11 वाजता आणि 2:30 वाजता यवतमाळ असा तो प्रोग्राम आहे 15 तारखेला. आणि 15 तारखेला इकडे मराठवाड्यामध्ये औरंगाबादला ULP आहे. म्हणजे सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे. आणि खास करून जो एप्रिल मधला इव्हेंट आहे म्हणजे नवीन आर्थिक वर्षातला पहिला सगळ्यात मोठा इव्हेंट मुंबईला होणार आहे. त्यामध्ये आपल्याकडं म्हणजे त्यानंतर महाराष्ट्रातल्या बिझनेसची एकदम दिशा बदलून जाईल. जे लोक तुम्ही मुंबईला घेऊन येताल, ज्यांचा आपण व्हिडिओज बघतोय, तर रविवारी त्या उज्ज्वल पाटणेजीची पॉवर पॅक ट्रेनिंग आपल्याला मिळेल. आणि सोबत आपण एक स्लाइड दाखवायचो मागच्या 2 महिन्यापासून, अँड मेनी मोर अट्रॅक्शन. फक्त शेवटची स्लाइड होती की मेनी मोर अट्रॅक्शन कुठले होते सांगितले होते, कारण की आम्हालाच माहिती होते, तुम्हाला काय सांगणार. जसं हायर ऑथॉरिटी कंपनीच्या आहे त्यांच्या डोक्यामध्ये आणखीन एक कल्पना, आपण हे देऊ, आपण आणखीन ही सुविधा केली पाहिजे, आपण आणखीन हे दिलं पाहिजे. तर तसे 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 अट्रॅक्शन त्यामध्ये ऍड होत जात आहेत. तर ही काही सरकारी योजना म्हणजे सरकारी योजना नाही की एकदा ठरलं आता पुढचं सरकार आल्यावर पाहू, काही सरकारी योजना नाही. कंपनी हायर मॅनेजमेंटच्या मनात आलं की बिझनेस यांना ग्रो होईल, लोकांना यांना मदत होईल, ते होऊन जाईल. आता आपण हे जे पुस्तक बघितलं होतं, हे मासिक धर्म, हिमोग्लोबिन, ल्युकेरिया आणि गर्भावस्था, त्या आपण हिंदीमध्ये आतापर्यंत बघत होतो. मागच्या आठवड्यामध्ये आठवडाभर आम्ही यावर काम केलं आणि आम्ही दिल्लीत भेटलो त्यावेळेस म्हटलं की मॅडम हे मराठीमध्ये मिळालं पाहिजे. लो जिम्मेदारी, मी म्हटलं की मराठीत मिळालं पाहिजे. मॅम म्हणलं की जिम्मेदारी लो, जिम्मेदारी ते घेऊ,
करा म्हणे प्रूफ रिडिंग, ते करा मराठीमध्ये तयार. मागच्या आठवडाभरामध्ये मराठीमध्ये चारीच्या चारी बुकलेट तयार केले. म्हणजे आता लास्ट कालपर्यंत त्याच्यावर काम केलं आणि हे सगळे बुकलेट तुम्हाला लवकरात लवकर हे बुकलेट शुद्ध मराठी भाषेमध्ये आपल्याला समजल अशा मराठी भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, तुमच्या हातात मिळतील. आता प्रिंटिंग साठी जातील आणि नंतर डिस्पॅच होऊन आपल्यापर्यंत पोहोचतील. हे मराठीमध्ये सुद्धा आपल्याला मिळणार आहे. त्याचं प्रूफ रिडिंग आणि बाकीचं सगळं काम काल दुपारपर्यंतच मी संपवलेलं आहे. कारण की आजचं आपलं काम होतं आणि काल दुपारपर्यंतच काम ते सगळं संपवलं. चारीचे चारी बुकलेट आपल्याला मराठीमध्ये मिळू शकते. त्यामुळे आपल्याला वाटायला हे सगळं सरळ सरळ समजून सांगून वाटायचा कार्यक्रम आहे. हे जवळ ठेवायचा. मी सर 1000चे घेतले होते आणि माझ्याकडे शिल्लक ठेवायचंच काम नाही. ज्वारीचं बी आपण जे आणतो ते घरात दळून आणून खात नाही, ते पेरतो. ते घरी ठेवत नाही, दळून आणायच्या कामाचं नाही, ते पेरावं लागतं. त्यांना आणखीन ज्वारी जास्त येते. पेरते व्हा. आपल्याला हे जे बुक आहेत का, हे घरात नाही पाहिजे, हे पेरायचे. तुम्ही जितके पेरताल तितकं याचे एका दाण्यातून 1000 दाणे तयार होतील. तसं एक बुक केल्यानंतर न्यूट्रिशन ह्युमनचा सेल होईल. हे जवळ ठेवायचे. बरेच जण तुम्हाला म्हणतील, तुमच्या टीम मध्ये सुद्धा म्हणतील की सर आम्ही मागच्या वेळेस घेतले होते, एक पॅकेट घेतलं होतं. टीम मधले माणसं 2 पॅकेट घेतले होते. ते एका महिन्यात संपायला पाहिजे. 1 महिना खूप झाला एक पॅकेट संपायला. एक पॅकेट संपायला 1 महिना खूप जास्त कालावधी झाला. एका मीटिंग मध्ये छोट्या मीटिंग मध्ये सुद्धा एका मीटिंग मध्ये एक पॅकेट संपतंय. हे पेरणं झालं मित्रांनो. हा खर्च अजिबात नाही. हे पेरणं झालं. हे पेरावं लागणार. आणि मला आनंद आहे की तुम्ही सगळेजण त्या कामामध्ये अग्रेसर आहात. नुसते सामील नाहीत तर अग्रेसर आहात. पुढे होऊन हे काम आपण सगळेजण पुढे करत आहोत. आज आपण 2 विषयावर माहिती पाहणार आहोत. एक आहे न्यूट्रिशन वुमन, जे आपण अभियान चालवलं, आपले बाकीचे प्रोडक्ट मागे पडू नयेत म्हणून रविवारी सकाळी एका दुसऱ्या प्रोडक्ट विषयी म्हणजे न्यूट्रिचार्जच्या एका प्रोडक्ट विषयी आपण माहिती पाहत आहोत. सोबत नवीन काय योजना आहोत त्याची माहिती पाहत आहोत. आणि सायंकाळची मीटिंग स्पेशल आपली न्यूट्रिचार्ज वुमन येणाऱ्या फील्डवर काय अडचण येत आहे आणि त्याची न्यूट्रिचार्ज वुमन विषयी काय आणखी अपडेट माहिती आहे हेच बघत आहोत. रात्रीची मीटिंग फक्त न्यूट्रिचार्ज वुमनची आणि सकाळच्या मीटिंग मध्ये मात्र आपण न्यूट्रिचार्जचे एक प्रोडक्ट डेफिनेटली त्याच्याविषयी बारीक माहिती, फील्डवरची माहिती आपण पाहणार आहोत. असं आपलं इथून पुढचं जे आपले सेशन राहणार आहे. आणि आपण सेशन सुरू केल्यानंतर महाराष्ट्रातून 100 न्यूट्रिशन वुमन, 200 न्यूट्रिशन वुमन, 300 न्यूट्रिशन वुमन, 500 न्यूट्रिशन वुमन पर्यंत सगळे माणसं पोहोचले आहेत. त्याची यादी माझ्याकडे आली होती. काही माझ्या स्क्वॉड मध्ये ग्रुप मध्ये केले तर आणि काही जण दुसऱ्या ट्रेनरच्या ग्रुपमध्ये एकाला 50-60 व्यक्ती दिल्या आहेत. मी काही जणांना कॉल केला. तुम्हाला सुद्धा कुठल्या ट्रेनरचा कॉल आला असेल जर तुम्ही 100+ पहिले केले असतील तर, आणि तुम्हाला मदत करणार आहेत. आणि आपल्या या मीटिंग मधून काही जण आहेत ज्यांनी मला, जसं मी तुम्हाला सांगितलं, सुरेशजीनं मला यादीच टाकली की सर हे इतके लोक आहेत माझे, आम्ही हे 16 जणांना घेऊन येत आहोत. त्यापैकी 4 जणांनी 100 न्यूट्रिशन वुमन आणि बाकीच्या 12 जणांनी 30 न्यूट्रिशन वुमन करून मुंबई प्रोग्राम साठी त्यांची एंट्री फिक्स झाली आहे. तिकीट सुद्धा जसे रिझर्वेशन ओपन होतील तिकीट सुद्धा त्यांचे बनतील. आज आपण ज्या 2 प्रोडक्ट विषयी माहिती पाहणार आहोत, म्हणजे एक आहे न्यूट्रिशन वुमनची योजना नवीन काय आहे आणि एक पाहणार आहोत न्यूट्रिचार्ज बायो एज. न्यूट्रिचार्ज बायो एज या प्रोडक्ट विषयी आपण मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये सुद्धा माहिती पाहिली होती. खूप जणांच्या क्युरी झाल्या आणि भारतभर न्यूट्रिचार्ज बायो एज या महिन्यामध्ये तुम्हाला आठवण करून देण्याचे खास कारण आहे. हा डिसेंबर महिना आहे आणि डिसेंबरच्या शेवटी लोक म्हणजे विरोधी पक्ष फार मोठा काम करायला लागतो. न्यूट्रिचार्ज बायोचा विरोधी पक्ष जो आहे ना तो आता सक्रिय व्हायला लागतो आणि निवडणुकामध्ये त्याने काम केलं आणि आता सुद्धा काम करायला लागतं. आपली फौज अगोदरच तयार पाहिजे. कारण डिसेंबर महिना हा असा आहे की डिसेंबर महिन्याच्या एंडला काही नवीन जण प्रतिपक्षात जातात, विरोधी पक्षात जाऊन काम करायला लागतात. आपल्याला त्याच्याविषयी अगोदरच माहिती पाहिजे की न्यूट्रिचार्ज बायोच्या प्रतिपक्षात जाऊन कोण काम करणार आहेत आणि त्यांना आपला काय समजून सांगायचं. तर आज आपण माहिती पाहू न्यूट्रिचार्ज बायो एज प्रोडक्ट दिसता वेळेस दिसतंय कुठल्या प्रोडक्ट सारखं, रेग्युलर प्रोडक्ट सारखं, परंतु आहे कसं तर आहे
स्पेशालिटी प्रॉडक्ट सारखं काम करतंय, स्पेशालिटी प्रॉडक्ट सारखं दिसतंय, मात्र साध्या प्रॉडक्ट सारखं, म्हणजे आपल्या ज्याला आपण डेली हेल्थ सप्लिमेंट म्हणतो पॅकेट तसं आहे, परंतु काम स्पेशालिटी प्रोडक्ट आहे. कम में बम ज्याला म्हणतात ना, दिसतंय छोटा फटाका बडा धमाका न्यूट्रीचार्ज बायोएज आहे. न्यूट्रीचार्जचे जितके काही प्रोडक्ट आहेत त्यामध्ये 72 न्यूट्रिएंट्स कुठल्याच प्रोडक्ट मध्ये नाही, तर न्यूट्रीचार्ज बायोएज मध्ये 72 न्यूट्रिएंट्स आहेत. आणि त्याचा रंग जर पाहिला तुम्हाला हिरवा दिसतो, ग्रीन दिसतोय, तर हा 100% प्राकृतिक सत्व असलेलं प्रीबायोटिक आणि एन्झाईम्स असलेलं टॅबलेट आहे. प्रीबायोटिक आणि एन्झाईम्स हे स्पेशली आपल्या पाचनावर काम करतात आणि न्यूट्रीचार्ज बायोएज हे आपलं पाचनासाठी, पाचन चांगलं ठेवण्यासाठी आणि लिव्हरला मजबूत करण्यासाठी बनवलेलं स्पेशल प्रोडक्ट आहे. आपलं पाचन बिघडतेच लिव्हरचं काम कमी झाल्यामुळे. लिव्हरचं काम कमी झाल्यामुळे बऱ्याच जणाला लिव्हर किती काम करतंय हेच माहित नाही, किंवा लिव्हरचं काही दुखणं असतंय ते लवकर लक्षातच येत नाही. पण ऍक्च्युअली लिव्हर 500 पेक्षा जास्त काम करते. आपल्या फुफ्फुसाचं लवकर कळतंय, मला दम लागतोय, माझं फुफ्फुस नीट काम करत नाही, माझं बीपी वाढलाय, माझं हृदय धडधड करतंय, याची आपण बातम्या ऐकतो. लोकांचं त्यावर लक्ष पण फार असते. येस, आता त्या हृदयावर इतकं लक्ष ठेवायला नाही. हे पहा, हे मी तुम्हाला मागच्या वेळेस दुसरी घड्याळ दाखवली, ती वेगळी घड्याळ. माझा मुलगा 6वीला आहे आणि मी 6वीला शिकवतो, समजा. असं बाकी काही नाही, आमचा फरक काही नाही. तो शिकायला जातो, मी शिकवायला जातो. आमचं जास्त काही अंतर नाही. अशा 8-10 घड्याळी आहेत आमच्याकडे. त्या घड्याळी तुमच्याकडे सुद्धा पाहिजे असेल, मुलाकडे तुमच्याकडं. हे लावल्या की स्मार्ट वॉच आहेत, की तुमचं हृदय किती धडधडायला, तुम्ही किती पावलं चाललाय. म्हणजे हृदयासाठी लहान लहान मुलांना सगळ्याला कळलं कॅलरीज किती बर्न झाल्यात. हृदयावर लक्ष ठेवण्यासाठी हे गॅजेट्स वापरतायत. तुमच्या घरी सुद्धा तुमच्याकडे असेल, तुमच्या मुलाकडे असेल, ऍपलची असेल, 10 घड्याळी आहेत अशा बंद पडलेल्या काही आणि चालू. कारण की काय, पेपरवर वाचून, मीडियावर वाचून, लोकांतून संवाद करून एक लक्षात आलं की हृदयाची काळजी फार घेतली पाहिजे. परंतु मित्रांनो, हृदय फक्त एक काम करतंय, ते म्हणजे आपल्या रक्ताला प्रवाहित करण्याचं, पंप करण्याचं काम करतंय. तो एक प्रकारचा पंप आहे. तुम्ही गुगल जर केलं तर जगामध्ये तुम्हाला शेकडो लोक असे सापडतील जे बिना हृदयाचे जगतायत. पाठीवर त्याच्या सॅक दिसल, त्याच्यामध्ये 2 हृदय असतात, 2 मशीन्स असतात. एक बंद पडेल, दुसरी काम करेल, हृदयाचं काम करणार. गुगल करा मीटिंग संपल्यानंतर, बिना हार्टचे किती लोक जगतायत. खूप लोक जगतायत जगात. परंतु बिना लिव्हरचं कोणीच जगत नाही. परंतु आपलं सगळं लक्ष हृदयावर. दिल दीवाना ना जाने कहा खो गया, गाणे इतके निघले दिलवर, हृदयावर. दिल के तुकडे तुकडे करके मुस्कुरा के चल दिए. आज दिल के तुकडे झाल्यावर कसं काय हसवतो. परंतु गाणे इतके झाले की आपल्या सगळ्या वाटलं की हृदय फार इम्पॉर्टंट आहे. आणि लोकांनी फेअर मार्केटिंग करून, एक मार्केटिंग असते फेअर मार्केटिंग, लोकांना भीती दाखवा आणि मार्केटिंग करा, भीती दाखवा आणि मार्केटिंग करा. तर 500 पेक्षा काम करणारं हृदय बाजूला गेलं आणि एक प्रमुख काम आहे रक्त प्रवाहित करणं, हे हृदयाचं, त्यावर फोकस झाला. 500 पेक्षा जास्त काम करतात. केमिकल फॅक्टरी म्हणतात लिव्हरला. 500 पेक्षा जास्त काम ब्लड शुगरचं नियंत्रण करणं, हृदय ज्यामुळे खराब होतं ते कोलेस्ट्रॉल, त्या कोलेस्ट्रॉलचं नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा लिव्हर करते. आपल्या शरीरामध्ये दररोज विषारी घटक येत आहेत. या विषारी घटकाला बाहेर काढण्याचं काम, त्या विषारी घटकाला आपल्या शरीरातून बाहेर काढण्याचं काम, डिटॉक्सिफिकेशन, डिटॉक्सिफाय बॉडी करण्याचं काम लिव्हर करते. फॅटचं पाचन करणं, बाईल ज्यूस सोडणं, विविध प्रोटीन्स तयार करणं, शरीरात म्हणजे दारूमुळं आणि विषारी घटकामुळं शरीरातून अपशिष्ट पदार्थ जे तयार झाले त्यांना बाहेर काढण्याचं काम, असे 500 काम, ब्लड शुगर लेवलचं नियंत्रण ठेवणं, हे सगळे काम लिव्हर करते. याला केमिकल फॅक्टरी म्हणतात. 500 पेक्षा जास्त काम लिव्हर करते. परंतु आपलं त्याच्याकडं लक्ष नाही. बॉडी आणि दररोज हे काम कसं आहे, दररोज जसं आपलं हृदय प्रत्येक क्षणी धडकत आहे, प्रत्येक क्षणी काम करत आहे, तसं लिव्हर प्रत्येक क्षणी काम करत आहे. दररोज आपल्या शरीरातून विषारी घटक
बाहेर टाकतात. तुम्ही विषारी घटक कुठून आले? आम्ही थोडंसं करतो. तर दररोज जेवणातून, आपल्या भोजनातून, पाण्यातून, हवेतून आपल्या शरीरामध्ये विषारी घटक येतात आणि त्यामुळं आपली बॉडी दररोज डिटॉक्सिफाय होते. आणि आपला वास असं वाटतं की मी पाठीमागे वर्तमानपत्रात वाचलं असेल की दिल्लीचं प्रदूषण इतकं वाढलंय. आपण दिल्लीला 24 तारखेला पोहोचलो होतो, तर दिल्लीमध्ये किती प्रदूषण आहे. तर आपल्या दिल्लीतलं प्रदूषण डोळ्यानं दिसतंय. आपल्या गावातलं प्रदूषण डोळ्यानं दिसत नाही. आपल्याकडे फवारण्या सुरू आहेत. सोयाबीनची फवारणी, हरभऱ्याची फवारणी, हरभऱ्यावर फवारणी, ड्रोन फवारण्या सुरू आहेत. तर आपल्या गावाकडची हवा सुद्धा त्यापेक्षा जास्त विषारी झालेली आहे. असं ते जुन्या काळी होतं की खेड्यातली हवा आहे अतिशय शुद्ध. आता फक्त डोळ्याने दिसत नाहीत. पूर्वीपेक्षा आता खेड्यातली हवा, ग्रामीण भागातली हवा अतिशय विषारी झालेली आहे. त्यामुळं शरीर डिटॉक्सिफाय ग्रामीण भागातल्या लोकांसुद्धा झालं पाहिजे. किंवा आपण प्रदूषण म्हणजे आपल्याला मुंबई, दिल्ली, पुणेच दिसते किंवा संतोषजीचं घर दिसेल एकदम हायवेवर आहे. हे की नाही, औरंगाबाद नगर हायवेवर आहे, तर त्यांना एक वाटत नाही संतोषजीकडे जास्त धूर येत असेल कारण की हायवेवरून गाड्या जात आहेत. तसं नाही मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये सुद्धा विषारी घटक हे भरपूर आले. त्यामुळं ग्रामीण भागात सुद्धा दररोज बॉडी डिटॉक्सिफाय होणं आवश्यक आहे. हृदय खराब झालं लवकर कळतंय, परंतु लिव्हर खराब झालं लवकर कळत नाही. का कळत नाही? कारण की लिव्हरचं एक वैशिष्ट्य आहे, ते स्वतःची बॉडी स्वतःच निर्माण पुनर्निर्माण करू शकते. स्वतःची रिपेरिंग करू शकते. त्यामुळं लवकर खराब झालं लिव्हर कळत नाही. 75% लिव्हर खराब होईपर्यंत अजिबात लक्षात येत नाही. 75% पेक्षा ज्यावेळेस लिव्हर जास्त खराब होते तेव्हा लक्षात येते की लिव्हर खराब झाले. आणि लिव्हर खराब व्हायला सुरुवात झाली कशावर कळायचं? ज्या कुणा व्यक्तीला कावीळ झाला असेल 100% त्या व्यक्तीचं लिव्हर खराब व्हायला सुरुवात झाली. कावीळ होणं हे फर्स्ट साईन आहे. त्यामुळं मीटिंग झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर कोणाला भेटायचंय? सगळ्यात अगोदर भेटायचंय कावीळ झालेल्या लोकांना. ज्या कोणाला कावीळ झाला असेल त्याला अगोदर भेटा, कारण त्याचं लिव्हर खराब व्हायला सुरुवात झालेली आहे. कावीळ. आणि त्या लोकांना भेटा जे याचं सेवन करतात. आहे की नाही? याचं सेवन करतात त्या लोकांना, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसते, ज्यांनी स्क्रीन बघितलं असेल ते सर काय बोलायला, याचं सेवन करतात. अल्कोहोलचं जे सेवन करतात, दारू जे पितात, हे त्या लोकांचं लिव्हर लवकर खराब होतं. त्यांचं लिव्हर लवकर खराब होतं. आणि मित्रांनो, तुम्हाला म्हणलं डिसेंबर महिन्याला की 31st आपल्याकडे एन्जॉय करू. आणि मित्र ते सांगतात, आहे की नाही? जवळचे मित्र दोन गोष्टी शिकवतात. एक, अंड शाकाहारी आहे आणि दुसरं बियर दारू नाही. हे सांगणारे मित्र तुम्हाला सुद्धा भेटले असतील आयुष्यामध्ये 100%. आणि अंड शाकाहारी असते म्हणतात. आणि दुसरं बियर दारू नसते. नाही, बियर दारूच आहे, तिच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण थोडं कमी आहे. हे दोन मित्र सगळ्याच्या आयुष्यात येऊन जातात. प्रत्येकाच्या आयुष्यात हे दोन मित्र येऊन जातात, जे आपल्याला डेफिनेटली शिकवतात. चांगल्या गोष्टी नाही शिकव, ही गोष्ट तर डेफिनेट शिकवणार आणि ती आता शिकवतील कधी? अरे पोरी पेतात आमच्या ग्रामीण भागात, मी ग्रामीण भागातून येतो. शहरामध्ये पोरी पेतात म्हणे, आता तू माणूस आहे, तू घ्यायला पाहिजे. ते तर पोरीच आहे म्हणे, तू काय प्यायला आहे? हे लिव्हरच्या क्षतीचं प्रमुख कारण आहे अल्कोहोल. याने एकदम खराब होत नाही. दारू घेतली एकदा आणि लिव्हर खराब झाला अजिबात नाही. त्याचे टप्पे आहेत. अगोदर सूजते, नंतर त्यामध्ये फॅट जमा होते. आणि सूज आल्यामुळं आणि फॅट जमा झाल्यामुळं लिव्हर त्याचं रेग्युलर वर्क, जे नियमित काम आहे ते करू शकत नाही आणि डिटॉक्सिफिकेशनाची क्षमता घटते. बॉडी डिटॉक्सिफाय करू शकत नाही, म्हणून त्याचं पोट मोठं होतंय, चेहरा मोठा होतो आणि नंतर पाय सुजायला लागतात. फॅटी लिव्हर झाल्यानंतर फॅटी लिव्हर असं दिसते, स्वस्थ लिव्हर असं दिसते. निरंतर सेवन जर केलं दारूचं तर लिव्हरची प्रत्येक पेशी सुजते आणि त्यामध्ये फॅट जमा होते. आणि हे लवकर लक्षात येत नाही. का लक्षात येत नाही? फॅट जरी जमा झालं, 25% लिव्हर जरी शिल्लक राहिलं तरी ते 100% काम करते. लिव्हर आपल्या घरातल्या स्त्रियासारखा आहे, आपल्या घरातल्या आईसारखा आहे, आपल्या घरातल्या बायकोसारखा आहे. चांगली बिमार पडूस तर दवाखान्यात जात नाही, सांगतच नाही. तोपर्यंत काम करत राहा. तुम्हाला वेळेवर चहा मिळेल, तुम्हाला वेळेवर नाश्ता मिळेल, तुम्हाला वेळेवर टिफिन मिळेल, तुम्हाला वेळेवर रात्रीचं जेवण मिळेल. तुमच्या लक्षातच येणार नाही घरचे कुणी आजारी पडले. बरोबर प्रवीणजी, बरोबर बोलतोय मी?
असंच आहे ना घरामधल्या महिला. येस सर, येस सर. आपलं थोडं डोकं दुखायला, थोडं ताप आला की आपण घरी येणार, बॅग करणार, अरे लय डोकं दुखायलं, कशा आल्याचा चहा करा, सुंठीचा चहा करा, मला हे करा. बरोबर आहे. बरोबर सर, येस येस. आणि घरातले व्यक्ती बिमार पडले, आपल्या घरातल्या महिला लवकर सांगतायत का? नाही सांगत. लवकर सांगतच नाही. त्या चांगल्या बिमार पडेपर्यंत आपल्याला लक्षातच येत नाही. बिलकुल लिव्हर आहे की 75% खराब झाले तरी 100% काम करतंय. लक्षातच येत नाही, काहीतरी गडबड झाली, लक्ष येत नाही, आणि कारण ते पुनर्निर्माण करू शकते. हे पहिलं कारण आहे. दुसरं काय, बरेच जण म्हणतील मग तर सर आम्हाला तर चिंताच नाही, कारण की आम्ही दारू पित नाही, आमच्या घरातलं कुणी दारू पित नाही. परंतु तितकंच घातक गोष्ट आहे, तेवढीच घातक गोष्ट आहे की बॅक्टेरिया आपल्या पोटात जाणं, वेगवेगळ्या प्रकारच्या औषधं घेणं, आणि तंबाखू किंवा धूम्रपान घेणं, प्रदूषित जल पिणं, हे लिव्हरच्या क्षतीला, आपल्या लिव्हरच्या कोशिकाला क्षतिग्रस्त करतात. बॅक्टेरिया विविध, जे बाहेर आपण जेवण करतोय, गाड्यावरचं फूड स्ट्रीट असं त्याला आपण, स्ट्रीट फूड, सॉरी आपण त्याला नाव काय दिलंय, स्ट्रीट फूड. स्ट्रीट फूड खातात मजा करून त्यातून, आणि आपल्या जेवणामध्ये रसायनं येतात. आता रसायनं जे येतात, रसायनं कुठल्या भोजनात येतात. मी दिल्लीमध्ये जेवण केलं, बाहेर एक दिवस आम्ही दिल्लीमध्ये होतो, बाहेरच जेवावं लागलं. बाहेर जेवल्यानंतर तिथं पालक पनीर खाल्लं. पालक पनीर खाल्ल्यानंतर ते पालक पनीर इतकं ग्रीन होतं, नंतर हात धुवायला गेलो तर हात हिरवा. तर मग मला ते माधुरीचं गाणं आठवलं, हम पे ये किसने हरा रंग डाला, खुशी ने हमारी हमें मार डाला. मला इथला हरा रंग किसने डाला, कारण की पालकामध्ये इतका हिरवा रंग, पालक इतका हिरवा नसतं, त्याच्यात रंग टाकला. तुम्ही पण पालक पनीर कुठे बाहेर खाल्लं तर हात धुवायला जा, पहा जरा काळजीपूर्वक, तुमचा हात हिरवा, कारण की त्यामध्ये जे रसायन आहेत, पालक तर आपण इतकं हिरवं नसतं, ह्या रसायनानं जर ते आपल्या हाताला इतकं चिटकतंय धुतल्यानंतर, तर आपल्या छोट्या आतड्याला मोठ्या आतड्याला किती चिटकला असेल तो रंग. आणि किती बाहेर खातात आपण, लाल भाजी दिसली की लाल रंग आहे, हिरवी भाजी दिसली की हिरवा रंग आहे, आणि काळा मसाला, तो काळा मसाला वगैरे काय नाही, काळा रंग आहे, तो सरळ सरळ काळा काळा रंग आहे. आणि ते रसायन आपल्या पोटात जात आहेत, यानं आपलं लिव्हर खराब होत आहे. मित्रांनो, तंबाखू काही खातात, काय आमचा मित्र म्हणतो, अरे ते नाही, ते चैतन्य चूर्ण आहे, त्याला तंबाखू नाही म्हणतात आमचा मित्र, चैतन्य चूर्ण आहे ते, तर मला चैतन्य येते. जे तंबाखू खातात, चैतन्य चूर्ण जे खातात, तर त्यामुळं सुद्धा तुमचं लिव्हर खराब. आणि धूम्रपान, तर बरेच जण म्हणतात आम्ही धूम्रपान करत नाही. धूम्रपान प्रत्येक जण करतोय. काही ऍक्टिव्ह स्मोकिंग करतात, काही पॅसिव्ह स्मोकिंग करतात. काही स्वतः पितात, ते झालं ऍक्टिव्ह स्मोकिंग. काही जण पिणाऱ्याच्या संपर्कात येतात, ते झालं पॅसिव्ह स्मोकिंग. आपण स्वतः पित नाही, परंतु बाजूला कोणीतरी पितय आणि तो धूर आपल्या नाकात जातोय, ती झाली पॅसिव्ह स्मोकिंग. पॅसिव्ह स्मोकिंग सगळेजण करतो. ह्या सगळ्या कारणानं आपलं लिव्हर जे आहे, हे लिव्हर क्षतिग्रस्त होत आहे. जितकं दीर्घकाळ आपण राहू, तितकं आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन्स येतील आणि आपलं लिव्हर खराब व्हायला लागेल. त्यानंतरचं कारण, हे लिव्हर खराब होण्याचे कारण सांगतोय. पहिलं आपण पाहिलं दारू, दुसरं दूषित पाणी, तिसरं टॉक्सिन्स जे आपल्या वातावरणात येत आहेत, चौथं खाण्यामध्ये असलेले विविध रसायन, पाचवं आपण घेत असलेले विविध प्रकारचे औषधं, डॉक्टरला विचारून, डॉक्टरला न विचारता, आणि सहावं आहे धूम्रपान, तंबाखू विविध प्रकारे घेणं. सातवं आहे लिव्हर क्षती होण्याचं कारण आपलं वाढतं वय. जस जसं वय वाढल तस तसं लिव्हरचा आकार छोटा होईल, कार्यक्षमता कमी होईल, आणि पुनर्निर्माण करण्याची जी लहानपणी तरुणपणात क्षमता होते, ती क्षमता कमी होईल. हे आठवं कारण. हे 7 कारण टाळतात. आठवं कारण तर काय आहे, जस जसं वय वाढल तस तसं लिव्हरचा आकार कमी होईल, कार्यक्षमता कमी होईल, आणि पुनर्निर्माणची क्षमता कमी होईल. त्यामुळं हे जसं आहे, लगेच लक्षात येतंय, लिव्हर डॅमेज झालं की तुमचं पोट असं गोल व्हायला लागतंय. लिव्हर जर व्हायला लागलं तर तुमचं पोट असं गोल व्हायला लागलं. कसं कळल की माझं लिव्हर खराब होतंय, तर 2-3 इथं त्याचे लक्षणं दिलेत. तुमचं बाहेरून तर काही कळत नाही. जर तुम्हाला वेळच्या वेळी भूक लागत नसेल, तर लिव्हरचा काहीतरी क्षतिग्रस्त पाहिजे. वेळच्या वेळी भूक लागायला पाहिजे, कडकडून भूक लागायला पाहिजे.
कडकडून भूक लागायला पाहिजे, तर तुमचं लिव्हर चांगलं काम करतंय. तुम्हाला उत्साह वाटायला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल मी थकल्यासारखं सारखं वाटत असेल, तर लिव्हर क्षतिग्रस्त झालंय. जर तुम्हाला नेहमी मळमळ होत असेल, तर तुमचं लिव्हर क्षतिग्रस्तीकडे चाललंय. मळमळ काही काही जणांना मला कसं मळमळ होते. डायरिया जर तुम्हाला होत असेल, तर तुम्हाला जे आहे हे तुमचं लिव्हर खराब होण्याचं लक्षण आहे. पहिली गोष्ट, लिव्हर स्वस्थ आहे कसं कळेल? एक, कडकडून भूक लागणं वेळच्या वेळी. दुसरं, उत्साही वाटणं. म्हणजे भूक कडकडून लागत नसेल, उत्साही वाटत नसेल, जर तुम्हाला नेहमी मळमळ मळमळ होत असेल, काही लोक नाही का नेहमी मळमळ होत आहे म्हणतात लिव्हर क्षतिग्रस्त होत आहे. ते स्वतःला रिपेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. डायरिया होत असेल, पुन्हा पुन्हा तुम्हाला कावीळ होत असेल, तर तुमचं लिव्हर 50% जास्त खराब झाले. कावीळ होत असेल पुन्हा पुन्हा, तर तुमचं लिव्हर क्षतिग्रस्त होत आहे. तर हे काही दिसते आपल्याला, दिसणारे लक्षण आहेत ज्यांना आपल्या लक्षात येईल की लिव्हर खराब होत आहे. मग यासाठी काही लिव्हर रक्षक आहेत जे आपण नेहमी जर घेतले तर आपलं लिव्हर मजबूत राहू शकतो. ज्यामधले काही काही एकदम सोपे आहेत. अँबिलिका आहे, एगल मार्मोलेस आहे, एजा डिरेक्टा आहे. हे तीन जे आहेत ना, अँबिलिका, एगल मार्मोलेस आणि एजा डिरेक्टा, याच्याविषयी मी तुम्हाला सांगू शकतो. हे तुम्हाला मिळतात. अँबिलिका म्हणजे आवळा, एगल मार्मोलेस म्हणजे बेलफल आणि एजा डिरेक्टा म्हणजे कडुलिंबाचे पान. हे तीन आहेत जे तुमच्या लिव्हरला मजबूत करू शकतात. आता मला सांगा, हे सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत. अँबिलिका, आवळा, आपण आवळा कॅन्डी कधी कधी खातो. आणि ते बी ती पण आवळा कॅन्डी अशी ज्यात आवळा कमी साखर जास्त, म्हणजे त्यातून फायदा होण्याऐवजी शुगर लेवल वाढायचंच काम. आवळा कॅन्डी सगळ्याकडे आपलं कशी आहे, एक तर तिला साखर लावली किंवा तिला मीठ लावलं आहे. म्हणजे तुम्ही शुगर कडे जाणार किंवा हाय बीपी कडे जाणार. आवळा दोन प्रकारे खाल्ला जातो, एक तर गोड किंवा त्याला मीठ लावलेलं. कडुलिंबाचे पानं कुणी आपण खात नाहीत, बरोबर आहे. बेलफल आहे की नाही, बेलफल तर प्रदीप मिश्राजीने लय फेमस केलं. हर समस्या का हल आहे की नाही, एक लोटा जल आणि बेलफल सुरू केलं त्याने. ते बेलफल ते महादेवाला पिंडीला व्हायला आपल्यासाठी फार महत्वाचं आहे बेलफल. पण मला नाही वाटत कोणी बेलफल रेग्युलर खात असेल किंवा कधीतरी प्रसाद म्हणून एखादं कोणी खाल्ला असेल. हे आपले लिव्हर रक्षक आहेत आणि अँटीऑक्सिडंट आहेत, लिव्हर टॉनिक आहेत. हे एकदम लिव्हर टॉनिक आहेत. मी जे सांगितलंय, मिल्क थिसल, अँबेलिका, एगल मार्मोलेस, डेडोलियन लीफ, टी बर्कटॉन, मोरिंगा, एजा डिरेक्टा, हे लिव्हर रिचार्ज करतात. जसं आपण फोनला रिचार्ज लावतो ना, तसे लिव्हर रिचार्ज. दिसतं तुम्हाला लिव्हरला रिचार्ज लावलंय, तर लिव्हरला रिचार्ज आपण असं लावू शकत नाही. आपल्याला लिव्हर रिचार्ज साठी आपल्याला हे घ्यावं लागलं. सी बर्थॉन, अँबेलिका हे अँटीऑक्सिडंट आहेत, उपयोगी अँटीऑक्सिडंट आहेत. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात. मिल्क थिसल हे आपण नाही, आपल्याला खाऊ खाता येत नाही. मिल्क थिसल एक स्पेशली मिल्क थिसल दारू आणि विषारी घटकापासून जे लिव्हरच्या कोशिका खराब होतात त्यांना नीट करतात. लिव्हरची वृद्धी करतात, सूजन कमी करतात. स्पेशली डेडोलियन लीफ हे जे आहेत हे लिव्हर मधून विषारी घटकाला बाहेर काढतात. नुसतं लिव्हरच नाही तर गॉल ब्लॅडर याचं सुद्धा कार्य सुधारण्याचे काम करतात. एजा डिरेक्टा इम्युन सिस्टमला चांगलं करतात. शरीरातून विषारी घटक बाजूला करतात. श्वसन आणि पाचन तंत्राला चांगलं करण्याचं काम एजा डिरेक्टा करतात. हे काम करतात. तर पहिलं काम न्यूट्रिचार्ज बायोवेज करीन, तुमचं लिव्हर रिचार्ज करेन, लिव्हरला नवीन शक्ती देईल, लिव्हरला नवीन शक्ती देण्याचं काम. दुसरं काम काय करते न्यूट्रिचार्ज बायोवेज, आपली पाचन चांगलं करते. कारण की तुम्हाला जर तुमचं स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल तर तुमची पाचन तंत्र चांगलं काम केलं पाहिजे. ही शरीराची एक स्वस्थ शरीराची आधारशिला आहे. उत्तम पाचन तंत्र, पाचन चांगलं पाहिजे, गठेल चांगली पाहिजे. पाचन हे आपण खूपदा सांगितलंय की चांगलं आहार घेणं, चांगल्या आहारातून आपल्याला आवश्यक असलेले पोषक घटक अवशोषित करून घेणं, रक्तात सोडणं, हे झालं पाचन. जेवण आणि अपशिष्ट पदार्थ बाहेर टाकणं हे झालं रेचन. भरपूर खाणं आणि सोडून देणं हे झालं रेचन. आणि लोक रेचनातूनच परेशान आहेत. रेचनच चांगलं लोकांचं होतं, पाचन तर खूप दूर झालंय. बरेच जण आहेत
जे रेचन त्यांचं नीट होत नाही म्हणून मोबाईल घेऊन टॉयलेट मध्ये जातात. सगळं सकाळचं व्हॉट्सअप गुड मॉर्निंग चांगले चांगले मेसेज टॉयलेट मधूनच करतात मॅक्झिमम लोक मी पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर आला ना कोणाचा सकाळी सकाळी गुड मॉर्निंगचा मेसेज तर समजायचं अरे हे तर कार्यक्रम याचं पाचन ठीक नाही, आपल्याला न्यूट्रिशन बायोवेज द्यावं लागतं. आपण घेतलेल्या भोजनामधून आपण घेतलेल्या आहारामधून सगळ्या गोष्टी ऍब्झॉर्ब झाल्या पाहिजेत आणि अपशिष्ट पदार्थ बाहेर पडले पाहिजेत, त्याला म्हणायचं व्यवस्थित आहे. आणि ह्या सगळ्या पाचनासाठी विविध एन्झाईम्स लागतात, ज्यांना काय होईल आपलं पाचन नीट होईल. शुगर जशाला तसे ऍब्झॉर्ब होत नाही, शुगर ग्लुकोज मध्ये कन्वर्ट झाली पाहिजे तेव्हा ते ऍब्झॉर्ब होईल. आणि वय जसं वाढतंय तस तस पाचनाची क्षमता घटती, अवशोषणाची क्षमता घटती. आणि या सगळ्यासाठी पाचन चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या छोट्या आणि मोठ्या आतड्यामध्ये बॅक्टेरिया हवे असतात. मित्र बॅक्टेरिया, सहाय्यक बॅक्टेरिया. हे बॅक्टेरिया आपल्याला पाचनाला मदत करतात. आपल्याला एवढं माहित होतं की बॅक्टेरिया विविध आजार होतात, पण काही मित्र बॅक्टेरिया सुद्धा असतात. यात जसं बॅक्टेरिया जर नसल तर दुधाचं दही होणार नाही. बॅक्टेरिया जर नसल तर आपल्याला पाव खायला मिळणार नाहीत, ब्रेड खायला मिळणार नाहीत. बॅक्टेरिया जर नसल तर आपल्या इडली जी आहे ही इडली आपली फुगणार नाही, ती अशी जी आहे ना ज्याला आपण म्हणतो रबरासारखी होणार नाही. ही बॅक्टेरियाचे कमाल आहे. हे मित्र बॅक्टेरिया आहेत ज्यांना आपलं पाचन चांगलं. परंतु दारूमुळं, तंबाखूमुळं आणि थंड पाण्यामुळं, कोका कोला, पेप्सी हे शीतपेय जे आहेत, त्या शीतपेयामुळं आपले सगळे बॅक्टेरिया निघून जातात. मित्र बॅक्टेरिया औषधामुळे तर निघून जातातच, विविध जे औषध त्यात निघून जातात. पण तुम्ही खूप थंड पाणी पित राहिले तर हे बॅक्टेरिया निघून जातात, पोटातून बॅक्टेरिया निघून जातात. कोका कोला, थम्सअप हे जे शीतपेय आहेत यामुळे निघून जातात. त्यामुळे जर आपल्याला गट हेल्थ चांगली ठेवायची असेल तर आपल्याला बॅक्टेरिया पाहिजेत आणि एन्झाईम्स पाहिजेत. एन्झाईम्स पहा, पाचन सुधारण्यासाठी डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात. कुठल्या भोजनासाठी कुठले एन्झाईम्स काम करतात पुढच्या 3 स्लाइड मध्ये मी दाखवत आहे. आता मित्रांनो, इतक्यादा एक गोष्ट इतक्यादा रिपीट झाली की बरोबर मला लक्षात येत आहे की आता पुढे जे मी दाखवतोय की तुम्हाला कुठली डायजेस्टसाठी कुठले एन्झाईम्स लागतात. जसं जर तुम्हाला फॅट पचवायचं असेल तर लायपेज तुमच्या शरीरात पाहिजे, तर तुमचं फॅट व्यवस्थित पचल, कारण की ते त्याचं विघटन करेल, फॅटचं विघटन करेल. लायपेज. जसं तुम्हाला प्रोटीन युक्त तुम्ही खाद्य खाल्लं तर तुमच्याकडे एन्झाईम्स पाहिजे, पपेन. पपेन जर असेल तर प्रोटीन पचल. तुम्ही जर लायपेज असेल तर फॅट पचल, पपेन जर असेल तर प्रोटीन पचल. शाकाहारी पदार्थ जर पचवायचे असेल तर सेल्युलोज जर असेल तुमच्या शरीरामध्ये तर तुमचे शाकाहारी पदार्थ पचतील. हे एन्झाईम्स असल्याशिवाय ते पचणार नाही. त्यामुळे एन्झाईम्स न्यूट्रिशन बायोवेजमध्ये टाकले आहेत. गट हेल्थ चांगले करण्यासाठी त्रिकाळ टाकले, आवळा, हिरडा, बेहडा, पायपर लॉंगन, क्युमिनम हे सगळं टाकलंय. आपलं पाचन चांगलं सुधारण्यासाठी एगल मार्मोलेस टाकलंय, जे स्पेशली विषारी घटकाला बाहेर करते, रक्त शुद्ध करते. आणि एगल मार्मोलेस म्हणजे बेलफल, बेलाचे पानं, त्याचा अर्क आणि बेलफल टाकलाय. आपण बेलफल सहसा महादेवाच्या पिंडीवर वाहतो. इथं जे हिंदू धर्मीय बसलेले असतील किंवा जे नसतील त्यांना सुद्धा माहित आहे की महादेवाला बेल आहे का नाही. हे भोळ्या शंकरा असे गीत चालतात ना की बा तुला आवड तुला बेलाची. आमच्याकडे लहान लहान मुलं जे आहेत शाळेमध्ये फार नवीन नवीन गाणं म्हणून दाखवतात. तर ते कशामुळे त्याला आवड बेलाची आहे, विषारी घटक महादेवातून बाहेर काढते. शरीरामध्ये जे विष घेतलेलं आहे त्या विष घेतलेल्या विष बाहेर काढण्यासाठी त्या युगापासून सतयुगापासून तर कलियुगापर्यंत तेव्हापासून आपण त्याला बेल देत आहोत. आपल्याला माहित आहे, ते आपल्याला सांगितलंय, विष जर शरीरात गेलं तर बेल खा, बेल फळ घ्या. महादेवाकडे आता विष जाईना. आता आपण सगळेच हर हर महादेव झालो आहे. ती घोषणा हर हर महादेव म्हणजे प्रत्येक जण महादेव. छत्रपती शिवाजी महाराजाचं सैन्य जी घोषणा द्यायचं ती घोषणा होती हर हर महादेव, म्हणजे प्रत्येक जण महादेव व्हा आणि मग लढा. आपण सगळे आता हर हर महादेव झालो.
प्रत्येक जण महादेव प्रत्येकाच्या शरीरात इतकं विष चाललंय की आता मला आपल्याला म्हणावं लागेल हर हर महादेव. आणि विष बाहेर काढण्यासाठी आपल्याला टेगल मार्मोलेज घ्यावं लागेल. म्हणजे बेलफल आणि बेलाचे पानातून जे घटक मिळतात ते घ्यावं लागतील. त्यानं आपलं बॉडी डिटॉक्सिफाय होईल. प्री प्रोबायोटिक टाकलेले आहेत आणि किती टाकले तर 1000 कोटी प्री प्रोबायोटिक्स न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये टाकले आहेत. लॅक्टोबॅसिलस आहे, बायोफिडोबॅक्टेरियम आहेत जे आपलं पाचन चांगलं करण्यासाठी आहे. रक्ताचं शुद्धीकरण न्यूट्रिचार्ज बायोएज न होतंय. छोट्या मोठ्या आतड्याचं शुद्धीकरण न्यूट्रिचार्ज बायोएज न होतंय. यासाठी बॉडी डिटॉक्सिफाय करण्याचं काम करतंय. आपली बायोलॉजिकल वय आणि क्रोनॉलॉजिकल वय. बायोलॉजिकल वय म्हणजे ऍक्च्युअल आपलं वय काय आहे. बॉडी स्कॅनरवर उभा केल्यानंतर जे वय दाखवतात त्याला म्हणायचं बायोलॉजिकल वय. आणि आपल्या आधार कार्डवर जे आहे ते आहे आपलं क्रोनॉलॉजिकल वय. तर हे व्यवस्थित करण्याचं काम न्यूट्रिचार्ज बायोएज करते. सुरुवातीला 40 जण होते, आता 60 जण झाले आहेत आपण. तर त्या जे 61 जण झाले आहेत ना, तर आता त्यांच्यासाठी शेवटच्या 4-5 स्लाइड न्यूट्रिचार्ज बायोच्या तुम्ही लक्षात ठेवल्या तर पूर्ण न्यूट्रिचार्ज बायो तुमच्या लक्षात राहील. न्यूट्रिचार्ज बायो जिथून पुढच्या 5 स्लाइड तुम्ही लक्षात ठेवल्या पूर्ण न्यूट्रिचार्ज बायो लक्षात राहील. न्यूट्रिचार्ज बायोएज मध्ये 72 हर्बल पोषक घटक आहेत जे हे 72 आहेत. 53 बायोग्रीन्स, 16 एन्झाइम्स, 2 प्रोबायोटिक आणि 1 प्रीबायोटिक. हे 72 न्यूट्रिएंट्स आहेत. काय काम करतंय तर पहिलं काम, आता हे शेवटच्या 5 मिनिटांमध्ये पहिलं काम लिव्हर रिचार्ज करतं. तुमचा फोन माझ्यासारखा विवोचा असो, ओप्पोचा असो का ऍपलचा असो, रिचार्ज केल्याशिवाय काम करणार नाही. जर हे रिचार्ज करतो तर लिव्हर रिचार्ज करावं लागेल. प्रत्येकाला लिव्हर रिचार्ज करावं लागेल. अल्कोहोल घेत असो नसो, सिगारेट पित असो नसो, त्याच्या शरीरात टॉक्सिन जात आहेत. लिव्हरची शक्ती वाढवावीच लागेल. त्यासाठी मिल्क थिसल पासून टिनोस्पोरा कार्डिफोलिया पर्यंत हे सगळेजण काम करतात. लिव्हरची क्षती थांबत. पहिलं काम लिव्हर रिचार्ज करावं लागेल. तुमचं 50 पेक्षा जास्त वय वाढलं असेल तर तुमच्या लिव्हरचा आकार छोटा छोटा होतच आहे. तर त्यामुळे लिव्हर रिचार्ज करणं पहिलं काम. दुसरं काम आपलं पाचन चांगलं करण्याचं काम करतं. असं वातावरण निर्माण करते पोटामध्ये की ज्यानं स्वस्थ आपलं पोटातलं वातावरण होते आणि पाचन चांगलं होते. आतोका स्वास्थ्य सुधारेल. दुसरं काम, तुमचे छोटे आतडे, मोठे आतडे, लिव्हर कुठेही काही प्रॉब्लेम असेल, तुमचं जठर कुठेही काही प्रॉब्लेम असेल, दूर करा. यामध्ये एगल मार्मोलेज पासून जे आपल्याकडे प्रोबायोटिक्स आहे, बायोफिल्डोबॅक्टेरियम, 16 एन्झाइम्स, त्यासाठी काम. तिसरं काम, सगळ्यात महत्वाचं काम, बॉडी डिटॉक्सिफाय करण्याचं. आपण केस धुण्यासाठी आपल्याकडे किती प्रकारचे शॅम्पू आहेत? खास खास शॅम्पू आहेत. कारण की आपल्या माहिती केसात धूळ बसते, परंतु आत जे विषारी घटक चालले भोजनातून, हवेतून, पाण्यातून आणि कशातून? विचारातून. तुम्ही वाईट विचार जरी केला तरी तुमच्या शरीरात विषारी घटक तयार होणार, 100% होणार. दुसऱ्या कुणाचा वाईट विचार जरी केला तर आपल्या शरीरामध्ये विषारी घटक तयार होतात. त्यामुळं बॉडी डिटॉक्सिफाय करायचं. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी, स्ट्रेस तर वाढलाय, बिलकुल स्ट्रेस वाढलाय. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचं काम न्यूट्रिशन. हे 3 काम, 1, 2, 3 काम. तिन्ही पॉइंट एका स्लाइड. परत एकदा आपलं काम आहे गोष्ट सोपी 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 करून सांगणं. लिव्हर हेल्थ, गट हेल्थ आणि बॉडी डिटॉक्सिफाय करणं. मार्केटमध्ये या तिन्ही कामासाठी वेगवेगळ्या 3 गोळ्या आहेत. पण आपली एक गोळी खाली, बस एकच गोळी जरी घेतली आपण तरी सुद्धा आपलं काम होतंय. न्यूट्रिचार्ज बायोएज हे 3 काम. लिव्हर हे आता सापडला. लिव्हर ज्याचं बिघडलं आहे माणूस सापडला, काम आहे. ज्याचं पाचन बिघडलंय त्यासाठी आपण काम करतो. ज्याला बॉडी डिटॉक्सिफाय करायची त्यासाठी काम करू. बाय लिअर टॅबलेट आहे.
दोन लेअर आहेत. जो डार्क ग्रीन आहे त्यामध्ये बॉटॅनिकल्स आहेत आणि जो फेंट ग्रीन आहे त्यामध्ये एन्झाईम्स आणि प्रोबायोटिक आहेत. बरेच जण म्हणजे सर वेगवेगळं कसं दिसतंय. तर हे बाय लेअर टॅबलेट आहे. लिव्हर स्वस्थ ठेवील, टॉक्झिन्स बाहेर निघल आणि पाचन चांगलं. कुणी घ्यायची? दारू पिणारे, तंबाखू खाणारे, धूम्रपान करणारे व्यक्ती 50 वर्षापेक्षा सगळे लोक घेऊ शकते. पाचन संबंधित जर कोणाला काही समस्या असेल त्यांनी घ्यायला पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटलं की न्यूट्रीचार्जच्या ह्या प्रोडक्टचा रिझल्ट येत नाही, त्याला 3 महिने न्यूट्रीचार्ज बायोवेज द्या, तुम्हाला रिझल्ट 100% चांगला दिसेल. जर कोणाला वाटत असेल की बस मला विचार मला रिझल्ट येत नाही न्यूट्रीचार्ज ह्या प्रोडक्टचा, न्यूट्रीचार्ज बायोएज द्या, त्याचा रिझल्ट दिसायला लागल. आणि ज्या कोणाला कावीळ झाला असेल त्या व्यक्तीला तर जाऊन भेटा आणि त्याला स्पेशली समजून सांगा. हे पुण्याचं काम आहे. कावीळ झालेल्या व्यक्तीला जाऊन भेटणं त्याला एकदम पुण्याचं, त्याला न्यूट्रीचार्ज बायोवेज देणं हे बिझनेस पेक्षा फार मोठं काम आहे. कारण की लिव्हर जर त्याचं कावीळ पुन्हा पुन्हा होत असेल आणि त्या व्यक्तीला जर आपण न्यूट्रीचार्ज बायोवेज जर दिलं तर आपण त्याचं आयुष्य वाचवत आहोत. कारण की एकदा जर लिव्हर खराब जर झालं तर पुन्हा मात्र कधीही त्याची लिव्हर चांगलं होणार नाही. हे एकदम तुमच्या लक्षात आलं असेल. मागच्या 6 महिन्यामध्ये पुन्हा कोणाला कावीळ झाला होता, लिस्ट काढा, यादी काढा, विचारपूस करा आणि त्यांना जाऊन भेटा. त्या व्यक्तीचं तुम्ही आयुष्य वाचवा, ही शक्ती आपल्याकडे आहे. त्या व्यक्तीचं, त्या कुटुंबाचं आयुष्य वाचता. कावीळ झालेल्या व्यक्तीला जाऊन भेटा, 3 महिन्यासाठी त्याला न्यूट्रीचार्ज बायोवेज द्या, त्याला सगळ्या गोष्टी समजून सांगा. तुमचं लिव्हर जर तुम्हाला वाटत असेल स्वस्थ झालंय, स्वस्थ झालेलं नाही. तुमचं लिव्हर आज सुद्धा क्षतिग्रस्त आहे, ते काम करायला लागलंय. कारण की 75% खराब होईपर्यंत तुम्हाला लक्षातच येणार नाही आणि नंतर कोणी काही काम करणार नाही. तुम्ही त्यांना न्यूट्रीचार्ज, इतके रिझल्ट छान आहेत. ज्या लोकांना भोजन जात नव्हतं त्यांना भोजन जात आहे. जे लोक अर्ध्या एका पोळीवर आले होते ते व्यवस्थित जेवण करतायत. न्यूट्रीचार्ज बायोएज 50 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीनं वर्षातून 3 महिन्याचा कोर्स करावा. आपण खूप फिरतो, बाहेरचं खूप खावं लागतंय आणि लोक डोक्यात खूप कचरा टाकतात. आपल्या भेटलेले लोक पॉझिटिव्ह बोलतच नाहीत, सगळे निगेटिव्ह 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 बोलणारे लोक आहेत. काही काहीही सांगा, निगेटिव्ह बोलणार. काहीही विषय काढा, ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह बोलणारच नाही. आता म्हणजे कुठलीही गोष्ट ते निगेटिव्ह बोलणार, पॉझिटिव्ह बोलणारच नाही. तर त्यामुळं हे जे डोक्यात येतंय निगेटिव्हिटी ही सुद्धा दूर करण्याचं काम न्यूट्रीचार्ज बायोवेज करत. आणि जे आता पुढच्या 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला न्यूट्रीचार्जनं जो आपला नवीन न्यूट्रीचार्ज वुमनवर जे नवीन ऑफर्स आल्या आहेत त्या ऑफर्स आपण पाहू. न्यूट्रीचार्ज वीर आणि वीरांगणा क्लबचा वार्षिक समारोह मुंबईला